मित्रांनो, तापोळा म्हणजे महाराष्ट्रातले एक असे पर्यटन ठिकाण जिथे आपण बीचवर न जाताही भरपूर पाणी आणि वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकतो। जिथले तापमान हे उन्हाळ्यातही कमी असते, जिथे आपण धरणाच्या जलाशयाच्या बाजूला राहून अगदी समोरच महाकाय सह्याद्री, हिरवागार निसर्ग आणि विस्तृत अशा कोयना जलाशयाचा व्ह्यू पाहू शकतो। इथे आपण डोंगरांच्या अगदी मधोमध आणि निसर्गाच्या अगदी कुशीत असतो। इथे आपल्याला अस्सल ग्रामीण सातारी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेता येतो। इथल्या धरणातल्या बोटिंग सफारी बद्दल तर काय सांगावं। 2 तासाच्या ह्या राईड मध्ये कोयना धरणाचा परिसर आणि वेगवेगळे पॉइंट्स आपल्याला दाखवले जातात। त्याचबरोबर हे जमिनीच्या खाली असलेले आणि भुयारातून जावे लागणारे दत्त मंदिरही पाहता येते। तर आपण आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये या अतिशय सुंदर अशा तापोळ्याची सफर करणार आहोत। यालाच महाराष्ट्राचे मिनी काश्मीर असे सुद्धा म्हणले जाते। इथे यायचे कसे, राहण्याचे ऑप्शन्स काय काय आहेत, इथे कोणकोणती ठिकाणे पाहायची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सहलीत एकूण खर्च काय काय आणि किती होतो हे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आम्ही सकाळी 7 वाजता पुण्याहून निघालो। साताऱ्याच्या अलीकडे सुरूर फाट्याकडून डावीकडे वळून महाबळेश्वरच्या दिशेने गाडी निघाली। पुण्यापासून तापोळ्याचे अंतर 140 किलोमीटर आहे, तर हेच मुंबईपासून साधारण 250 किलोमीटर आहे। महाबळेश्वर क्रॉस केले तसे स्ट्रॉबेरीची शेती दिसायला सुरुवात झाली। तापोळ्याच्या ह्या रोडवर बऱ्याच ठिकाणी हे असे ताज्या स्ट्रॉबेरीचे वेगवेगळे पदार्थ मिळतात। मुलांनी स्ट्रॉबेरीचा हट्ट धरला आणि आम्ही गाडी एका रेस्टॉरंट जवळ बाजूला घेतली। महाबळेश्वर क्रॉस करताना स्ट्रॉबेरीचे ढीग लागलेले दिसत होते आणि मस्त आता आम्ही स्ट्रॉबेरी विथ फ्रेश क्रीम खाण्यासाठी थांबलेलो। आंबट गोड थंड परफेक्ट कॉम्बिनेशन। फ्रेश स्ट्रॉबेरीचा फ्रेश ज्यूस। वाव। थोडे पुढे गेल्यावर ह्या एका वळणावरून कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाचे मस्त दृश्य दिसत होते। मित्रांनो, महाबळेश्वर क्रॉस करून आम्ही आता साधारण 20 किलोमीटर पुढे आलोय आणि या डोंगरावरून आम्हाला मागच्या बाजूला हा कोयना धरणाचा बॅकवॉटरचा परिसर दिसतोय। याच जलाशयाला शिवसागर जलाशय असंही म्हणलं जातं। खूप सुंदर दृश्य इथून पाहायला मिळतंय। दुपारी साधारण 1 वाजता आम्ही पोहोचलो ह्या आम्ही बुक केलेल्या पालवी ॲग्रो टुरिझम मध्ये। तापोळा हे गाव कोयना नदी आणि सोळशी नदी या 2 नद्यांच्या संगमावर वसले आहे। चारही बाजूने डोंगर आणि सोबतीला कोयना धरण असल्याने एक निसर्गरम्य स्थान तापोळ्याला मिळाले आहे। इथे 12ही महिने पर्यटक येत असतात। प्रत्येक ऋतूमधलं तापोळ्याचं सौंदर्य हे जबरदस्त असते। तापोळा गावात आणि कोयना धरणाच्या जलाशयाच्या अगदी जवळ असलेल्या या पालवी ॲग्रो टुरिझमचे लोकेशन आम्हाला फार आवडले। पाण्याच्या बाजूलाच असल्याने इथले तापमान सुद्धा थंडच होते। हा सगळा व्ह्यू पाहून आम्हाला कमालीचा आनंद झाला। 2 दिवस आम्ही आता ह्या निसर्गाच्या सानिध्यात राहणार होतो। गाडी पार्क करून आता आपण आपल्या रूम मध्ये जाऊयात। ह्या पार्किंगच्या समोरच ह्या सगळ्या पालवी ॲग्रो टुरिझमच्या रूम्स आहेत आणि आपली जी रूम आहे ती वरच्या बाजूला आहे। मित्रांनो, ही आहे आपली पहिल्या मजल्यावरची रूम। या आता आपण आपली रूम पाहूयात। रूम छान मस्त प्रशस्त आणि मोठी आहे। 2 मोठे बेड आहेत रूम मध्ये, म्हणजे 4 जणांची फॅमिली एकदम व्यवस्थित इथे राहू शकते। ह्या आम्हाला दिलेल्या रूमचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे याला दोन्ही बाजूला गॅलरी आहे। हे समोरच्या बाजूला पालवी ॲग्रो टुरिझमच्या रूम आणि हा सगळा समोरचा पॅसेज आहे आणि या बाजूला हा शिवसागर जलाशयाचा संपूर्ण व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो। पलीकडे सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत आणि आजूबाजूला हे सगळे ॲग्रो टुरिझम, होमस्टे आणि हॉटेल्स आहेत। मस्त झुळझुळ वाहणाऱ्या वाऱ्यामुळे उन्हाळ्यामध्ये इथे आलं होतं असं वाटतच नाहीये। रूमच्या समोरच स्विमिंग पूल पण होता। उन्हाळ्यात स्विमिंग पूल दिसल्यावर मुलांना कसं राहणार। मग काय,
आम्ही रूममध्ये सामान ठेवायच्या अगोदरच मुले निघाली स्विमिंग पूलवर. तेवढ्यात जेवण तयार असल्याचा निरोप आला. इथे आम्हाला पोचायला जवळजवळ 1 वाजला. त्यामुळे आता मस्त भूक लागली आहे. व्हेज आणि नॉनव्हेज असं दोन्ही मेन्यू सांगितलं आहे. व्हेजमध्ये छान पनीरची भाजी आहेच, त्याचबरोबर मेथीची भाजी, मस्त ठेचा, कुरकुरीत पापड, हा मस्तच मेनू आहे. आणि नॉनव्हेजमध्ये चिकन रस्सा आणि सुकं मस्त. पोटभर जेवण झाल्यावर 1 तास मस्त झोप काढली. मस्त झोप झाल्यानंतर आता आम्ही गरमागरम चहा घेऊन कायाकिंग आणि बोटिंगसाठी निघणार आहोत. मामा आत्ताच सांगून गेले की पटकन सगळेजण तयार व्हा, म्हणजे सगळ्यांना मिळून एकत्र कायाकिंगला जाता येईल. आमच्या ॲग्रो टुरिझम पासून 5 मिनिटांचा हा ट्रेक करून किंवा 5 मिनिटात चालत त्या बॅकवॉटरपर्यंत जावं लागतं. चलो. आता आम्हाला जायचे होते धरणाच्या पाण्यात कायाकिंग आणि पेडल बोटिंग करायला, जे की या हॉटेलच्या पॅकेजमध्येच समाविष्ट असते. जमतंय का स्वरा? कुठल्या साईडला टर्न होतंय? नंतर त्याचे तंत्र समजले की डाव्या बाजूला वल्हवले की उजवीकडे वळते आणि उजवीकडे वल्हवले की डावीकडे वळते. पण एकदा हे गणित कळले की मग पाण्यातून बाहेर यावेसेच वाटत नाही. पण एक गोष्ट मात्र कंपल्सरी बरं का, ते म्हणजे लाईफ जॅकेट. कोणतीही वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करताना पहिल्यांदा लाईफ जॅकेट मागून घ्यायचे, मगच पुढचा जो काय तो श्रीगणेशा करायचा. आता ही आपली पेडल बोटची राईड चालू झालेली आहे. ही अशी 4 जणांची बोट आहे. पुढच्या दोघांनी पेडल मारायचे असतात आणि मागच्या बसलेल्यांनी हा एक दांडा दिलेला आहे, त्या दांड्याने डायरेक्शन चेंज करायची असते. मजा एकदम, फॅमिलीसाठी एकदम उत्तम आहे. ह्या पेडल बोटीने आम्ही मस्त अर्धा किलोमीटर राऊंड मारून आलो. कायाकिंग करून रूमवर परतलो. मस्त कायाकिंग आणि पेडल बोटिंग करून आलोय. नुकताच या सह्याद्रीच्या डोंगरांच्या पलीकडे सूर्यास्त झालाय आणि मस्त संधी प्रकाश सगळीकडे पसरलाय. सुंदर वातावरण आहे. आता स्विमिंग पूल खुणावत होता. चेंज करून तिकडे निघालो. सह्याद्रीच्या आडून सूर्यास्त झाला होता आणि या सुंदर वातावरणात आम्ही थंडगार पाण्यात पोहण्याचा आनंद घेत होतो. आता पूर्ण अंधार पडलाय तरी सुद्धा या थंडगार पाण्यातून बाहेर येण्याचं मनच करत नाहीये. सगळीकडे अंधार आहे आणि या स्विमिंग पूलमध्ये मस्त लाइटिंग लागलेली आहे. पोहून झाल्यावर समोरच्या मोकळ्या जागेत मनसोक्त फुटबॉल आणि क्रिकेट खेळलो. आज होळी पौर्णिमा होती, त्यामुळे पालवी ॲग्रो टुरिझमच्या टीमने पर्यटकांसाठी होळी केली होती. सर्वांनी होळीची पूजा केली आणि होळी पेटवण्यात आली. शहरात हल्ली अशी मोठी होळी फारशी पाहायला मिळत नाही, त्यामुळे तापोळ्यातला आजचा दिवस हा सार्थकी लागला होता. आज आपण तापोळ्यात आहोत आणि आपल्याला या होळीचा पण अनुभव घ्यायला मिळतोय. खरंच आपल्याला भाग्यवान म्हणता येईल की गावाकडची होळी कशी असते याचा अनुभव आपल्याला आज इथं मिळतोय. सगळे पर्यटक सुद्धा या होळीच्या निमित्ताने जमलेले आहेत, त्यामुळे सगळा एक आनंदाचा सगळा माहोल इथं आपल्याला पाहायला मिळतोय. रात्रीच्या जेवणासाठी पण मस्त पुरणपोळीचा बेत होता. पोटभर जेवण करून आम्ही झोपी गेलो. सुप्रभात मंडळी, सकाळची 7 वाजलेत आणि आता सकाळी लवकर छान निसर्ग पाहायला मिळावा म्हणून कोयना धरणाच्या बॅकवॉटरच्या ह्या सगळ्या परिसरामध्ये आम्ही बोटिंगला निघालोय. त्या बोटिंगमध्ये आपल्याला वेगळे वेगळे पॉईंट पाहायला मिळणार आहेत, जसे की त्रिवेणी संगम, दत्त मंदिर, आयलंड पॉईंट. हे सगळे पॉईंट्स आपण आजच्या या सफरीमध्ये पाहणार आहोत. चला.
इथून या बोटीतून आपण हा सगळा परिसर फिरणार आहोत. आपल्याला बोट चालक म्हणून संजयजी मालुसरे आपल्या बरोबर आहेत. हे कोयना जलाशयाच्या बॅकवॉटर आहे. इथून हे 96 किलोमीटर धरण आहे टोटल. 96 किलोमीटर धरण. आता आपण इथून स्टेट निघालो तर 80 किलोमीटर लांब आहे बोटीनं. आता तुम्ही इथं एवढं पाणी कमी आहे. ऑगस्ट ते डिसेंबर मध्ये आला तर पूर्ण वरती झाडांच्या आतमध्ये पाणी असतं. सिनरी सगळी हिरवीगार असते आणि समोर तुम्ही डोंगर वगैरे बघता त्यामध्ये पूर्ण धबधबे असतात. तो जो सीन असतो तो अक्षरशः मिनी काश्मीर म्हणलं जातं याला आणि तो त्यावेळेला अनुभवायला मिळतो. तापोळ्यातलं मुख्य आकर्षण म्हणजे ही कोयना धरणातली बोट सफर. साधारण 2 तासांची ही सफर असते आणि त्यात आपल्याला कोयना धरणाच्या जलाशयाची व्याप्ती तर लक्षात येतेच, त्याचबरोबर सह्याद्रीचे हे अप्रतिम सौंदर्य सुद्धा पाहता येते. धरणाच्या जलाशयातली ही इतकी सुंदर बोटिंग सफारी आम्ही पहिल्यांदाच करत होतो. थोड्याच वेळात संजयजींनी बोट जलाशयात एका ठिकाणी थांबवली आणि ह्या पहिल्या पॉइंटची माहिती सांगायला सुरुवात केली. हा 2 नद्यांचा संगम आहे. ही समोरची दिसते ती कोयना आणि ही आहे ती सोळशी. प्रतापगडच्या पायथ्याला हा कोयनीचा उगम आहे आणि महाबळेश्वरच्या पायथ्याला हा सोळशीचा उगम आहे आणि दोन्ही नदींचा संगम आहे तापोळ्यामध्ये. ह्या बोट सफरीचे एका बोटीचे 1500 ते 2000 रुपये आकारले जातात. 2 फॅमिलीने किंवा मोठ्या ग्रुपने मिळून शक्यतो बोट बुक केली तर कमी कॉन्ट्रीब्युशन येऊ शकते. थोडा वेळ स्वरा आणि वरदने सुद्धा आपली बोट चालवायची हौस पूर्ण करून घेतली. पुढे आम्ही पोहोचलो त्रिवेणी संगम पॉइंटला, जिथे कोयना आणि सोळशी नदीला कांदाटी नदी येऊन मिळते. हे 3 नद्यांचं धरण आहे. आता आपण आलो ते कोयना आणि सोळशी या संगमातनं आलो आणि आता आपण त्रिवेणी संगमामध्ये उभे आहे. ही कांदाडी नदी इथून 30 किलोमीटरवरून कांदाडी आली. ह्या तिन्ही इथं एकत्र होऊन ह्या धरणाकडे गेलेत. इथं स्वयंभू शंकराचं मंदिर आहे. ते जवळजवळ 250 ते 300 फूट खोल आहे. ते 3 ते 4 वर्षातनं एकदा ओपन होतं. ज्यावेळेला इथलं पाणी पूर्ण सुकलं जातं त्यावेळेला इथं ते मंदिर ओपन होतं. त्यावेळेला मग दर्शनाला खूप रांगा लागतात इथं. इथे पुढे आम्हाला एक नवीन गोष्ट पाहायला मिळाली. कोयना आणि सह्याद्रीच्या ह्या परिसरात आजही अशी अनेक गावे आहेत की जी रस्त्याने जोडलेली नाहीत आणि पूर्णपणे ह्या जलवाहतुकीवर अवलंबून आहेत. आपण पाहू शकता ही जिल्हा परिषदेची बोट आहे बघा. ती आपल्या तापोळ्यामधून दुपारी 2 वाजता सुटते आणि अशी गावोगावं करत म्हणजे एसटी महामंडळ असतं त्या पद्धतीने गावोगावं करत संध्याकाळी 7ला लास्ट स्टॉप कांदाटी वाघावळे या ठिकाणी पोहोचते. परत सकाळी 6 वाजता किंवा 7 वाजता बोट तिथून निघते. ती 11 वाजता तापोळ्यामध्ये जाते. ह्या लोकांसाठी ग्रामीण भागामध्ये ह्या लोकांसाठी काहीतरी सोय असावी म्हणून ही जिल्हा परिषदेची बोट असल्यामुळे खूप लोकांना त्याचं सहकार्य होतं. या कोयना धरणाच्या जलाशयामध्ये फिरत असताना आमच्या ह्या सफरीत नसलेला एक पॉइंट तिथं आम्ही आता थांबलोय. तो म्हणजे आपले विद्यमान मुख्यमंत्री महाराष्ट्राचे शिंदे साहेब, त्यांचं गाव इथं मागच्या बाजूला आम्हाला दिसलं. संजयजींनी आम्हाला ते दाखवलं. दरे नावाचं त्यांचं गाव आहे. हे शिंदे साहेबांचं जन्मभूमी म्हणजे हे मूळ गाव त्यांचं आहे आणि ह्या गावामध्ये तर त्यांची शेती वगैरे भरपूर आहे. इकडे नारळाची शेती, इकडे आंब्याची शेती, हळदीची शेती, स्ट्रॉबेरी शेती. ते कधी आलं शेतीत गेले नाही असं नाही झालं. अगदी सहज धावती बेड असली तरी थोडस शेतीमध्ये नजर टाकून सगळीकडे फिरून येणार. ह्या बोट सफरीत मस्त मजा करत नवीन नवीन ठिकाणं बघत या शिवसागराच्या मध्ये तयार झालेलं हे बेट बघायला आम्ही थांबलो. मित्रांनो, आपण आता आलोय तो आहे आयलंड पॉइंट. या आपल्या सफरी मधला हा दुसरा पॉइंट. आता हा आयलंड पॉइंट हा बऱ्यापैकी ओपन झालाय किंवा बऱ्यापैकी वर आलेला आहे. पण जेव्हा पाणी पूर्ण भरलेलं असते तेव्हा हा पूर्ण आयलंड हा पाण्याखाली असतो. मित्रांनो, आपण आपल्या या कोयना जलाशयातल्या बोटिंगच्या सफरीच्या या शेवटच्या पॉइंटला आलोय. म्हणजे हे दत्त मंदिर पाहायला आलेलो आहे. 3ही बाजूने पाणी असल्यामुळे एक सुंदर मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळतं. चला पाहूया. आजपर्यंत आम्ही अनेक तीर्थस्थानांना भेटी दिल्या, मंदिरे पाहिली, पण या मंदिराची तुलनाच होऊ शकणार नाही. जसे आम्ही दर्शनाच्या ओढीने पुढे जाऊ लागलो तसे अचानक महादेवाचे वाहन नंदीची ही भली मोठी पाषाण मूर्ती आम्हाला दिसली. समोरच गुहेमध्ये शंभू महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या बरोबर समोर हा नंदी इथं विराजमान आहे. त्यामुळे पहिल्यांदा या नंदीचं दर्शन घेऊनच आपल्याला मंदिरामध्ये दर्शनाला जावं लागतं. ह्या साधारण 6 फुटाच्या भुयारी मार्गातून आपल्याला या जमिनीच्या खाली असलेल्या मंदिरापर्यंत जावे लागते.
हे जे शिवलिंग आहे ते स्वयंभू आहे आणि या मंदिराला दत्त मंदिर असं म्हणलं जातं. त्याचं कारण म्हणजे या शिवलिंगाच्या वरचा भाग जो आहे तो ब्रह्मा, मधला जो भाग आहे तो विष्णू आणि खाली महेश, असं ब्रह्मा विष्णू महेश ब्रवीमेश्वर असं ह्या मंदिराचं नाव आहे. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. शिवलिंगाच्या मागे आपल्याला पार्वतीची मूर्ती पाहायला मिळते आणि या बरोबर शिवलिंगाच्या वरती सिद्धिविनायकाची मूर्ती किंवा सिद्धिविनायकाचं मंदिर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. नमस्कार. कालपासून आम्ही या पालवी ॲग्रो टुरिझममध्ये राहिलो. खूप छान अनुभव होता. जेवणही छान होतं, रूमही छान होत्या आणि हे जे पालवी ॲग्रो टुरिझम चालवतात ते याच गावचे श्री तुकाराम धनावडे आणि त्यांच्या सौ. तर महाबळेश्वरपासून आहे ना तापोळा 27 किलोमीटर आहे आणि ते आमचं म्हणजे पालवी रिसॉर्ट आहे. 6-7 वर्ष झाली चालू केलं आम्ही रिसॉर्ट त्याला. त्याच्यामध्ये आमचे म्हणजे 11 रूम्स आहेत. त्या रूममध्ये म्हणजे आम्ही पॅकेजेस आहे, आमच्यापेक्षा 1800 रुपये पॅकेज आहे. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना ॲक्टिव्हिटी देतो. सकाळी आल्यानंतर वेलकम डिश म्हणून ह्याला त्यांना हे देतो, सरबत वगैरे देतो. त्याच्यानंतर त्यांचं जेवण होतं 11-12-1ला. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ आराम केल्यानंतर संध्याकाळी आम्ही कायाकिंगला वगैरे नेतो. पॅकेजमध्ये पॅन्डल बोट कायाकिंग आहे, त्याच्यामध्ये ते संध्याकाळी पॅकेजमध्ये आहे त्याचे ते घेऊन जातो आम्ही संध्याकाळी. परत येऊन आम्ही या शिवसागर जलाशयात मस्तपैकी ही जेटस्की राईड केली. ही जेटस्की जेव्हा गोल फिरवली जात होती तेव्हाचा हा अनुभव एकदम जबरदस्त होता. आम्ही इथे सुद्धा भरपूर धमाल केली. आपण फक्त हँडल धरून पुढे बसायचे आणि प्रशिक्षित चालक आपल्याला ही जेटस्कीची राईड करून आणतात. हे तापोळा हे कसं आहे महाबळेश्वरपासून 27 किलोमीटर आहे आणि तापोळा ह्या 2 नदींच्या तीरावर बसलेलं तापोळा. बरोबर. आणि तापोळा गावामध्ये बोटिंग स्पॉट मोठा आहे. म्हणजे हे झालं आता कमीत कमी 30 वर्ष बोटिंग स्पॉट आहे. ते 700 बोटी आहेत. 700 बोटी आहेत. 700 बोट आहेत. स्कूटर बोट आहे, स्पीड बोट आहे, मोटर बोट आहे, पॅन्डल बोट, रोईंग, कयाकिंग, भरपूर प्रकारच्या बोटी आहेत. ही जेटस्की राईड करून परत येताना आम्ही तापोळ्यातल्या ह्या श्री पद्मावती देवीच्या मंदिरात दर्शनाला गेलो. महाराष्ट्रातल्या गावागावात सुंदर मंदिरे असतात, त्यामुळे आम्ही आमच्या प्रत्येक सहलीत त्या गावातील मंदिराला आवर्जून भेट देत असतो. तापोळ्यातले हे मंदिर सुद्धा असेच सुंदर आहे. ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात लाकडाची खूप छान कलाकुसर केली आहे. देवीच्या मंदिराच्या बाजूलाच हे लाल चिराच्या दगडाचे हनुमानाचे मंदिर आहे. आणि तापोळ्यामध्ये सीझन म्हणजे पावसाळ्याचे मध्ये 10-15 दिवस बंद असलं तर ते बंद असतात. तर 12 महिने इथं सीझन चांगला असतो, पर्यटक चांगले येतात. तापोळ्यातल्या ह्या पालवी ॲग्रो टुरिझमचा अनुभव खूपच चांगला होता. ही संपूर्ण वास्तू, इथल्या रूम्स, इथला सगळा परिसर, इथले जेवण हे तर छान आहेच, त्याचबरोबर इथले लोकही अगदी आपुलकीने आपल्याशी वागत असतात. पालवी ॲग्रो टुरिझमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी इथे देत आहेच, त्याचबरोबर इतरही 5 राहण्याच्या हॉटेल्सचे डिटेल्स देत आहे. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न, सहलीचा खर्च किती येतो? तर आमच्या ह्या तापोळ्याच्या सहलीचा खर्च हा असा झाला. परिस्थितीनुसार तो वेगळा असू शकतो. सह्याद्रीच्या अक्षरशः कुशीत वसलेले हे तापोळा खरंच खूप जबरदस्त आहे. ह्या 2 दिवसात आम्ही तापोळ्यातली बरीच ठिकाणे पाहिली. धरणाच्या ह्या जलाशयात भरपूर धमाल केली. एकंदरीतच काय, आमची ही सहल सफळ संपूर्ण झाली. मित्रांनो, पर्यटनाची खूप छान ठिकाणे ह्या आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि ही सर्व ठिकाणे आपल्या मातृभाषेतून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आमच्या ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न असतो. आणि तुम्हालाही जर फिरायला आवडत असेल तर आमच्या चेतन महिंद्रकर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करून आजचे हे ठिकाण कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू अशाच एका नवीन आणि सुंदर ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार.